Welcome dear friends. Today's our topic is solution, and in this topic we have already learned about the types of solution, then the factors affecting the solution, solubility. ठीक आहे. या सुरुवातीला आपण solubility जी आहे ती पाहिली होती. त्यानंतर मग what are the factors affecting the solubility, व त्याच्यामध्ये टेम्परेचर, त्याच्यानंतर नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्वंट, आणि त्यानंतर मग आपण इफेक्ट ऑफ प्रेशर म्हणजेच हेनरीज लॉ हा डिटेलमध्ये पाहिलेला होता बा. आणि हेनरीज लॉमध्ये आपण लास्टली जे काही सॉल्व प्रॉब्लेम्स होते ते आपण याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. आता त्याच्यामधला नेक्स्ट पार्ट जो आहे तो आज आपण पाहणार आहोत पा. मग त्यामध्ये आवर नेक्स्ट पॉईंट इज व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ लिक्विड इन लिक्विड. ठीक आहे. म्हणजे लिक्विड इन लिक्विड इट इज वन ऑफ द टाईप ऑफ सोल्युशन. एक प्रकारचं काय आहे, सोल्युशनचा टाईप आहे ज्याच्यामध्ये सॉल्वंट हे लिक्विड स्टेटमध्ये आहे आणि सोल्यूटसुद्धा हे लिक्विड स्टेटमध्येच आहे. ठीक आहे. तर मग यामध्ये लक्षात घ्या की एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आपण सांगू शकतो वॉटर अँड इथॅनॉल. ठीक आहे. वॉटर आणि इथॅनॉल, इथिल अल्कोहोल, हे दोन्ही जर आपण मिक्स केलं तर आपल्याला सोल्युशन जे आहे ते मिळतं पहा. त्यानंतर आपण गॅसोलिन्स. ठीक आहे. गॅसोलिन्समध्ये म्हणजे पेट्रोल असेल, डिझेल असेल, दोन्ही मिक्स केले की आपल्याला होमोजिनस मिक्सचर मिळतं. तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द टाईप ऑफ लिक्विड इन लिक्विड टाईप ऑफ सोल्युशन. ठीक आहे. तर हे आपल्याला याचे जे व्हेपर प्रेशर जे आहे ते आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला लक्षात घ्या व्हेपर प्रेशर ही कन्सेप्ट आपली 11th स्टेट्स ऑफ मॅटर या चॅप्टरमध्ये झालेली आहे. लक्षात घ्या व्हेपर प्रेशर म्हणजे काय. तर सिंपल गोष्ट आहे पहा. इथे जर आपण पाहिलं, सपोज इथे लिक्विड आहे. ठीक आहे. दिस इज द लिक्विड वॉटर हियर, अँड दिस लिक्विड वॉटर हॅव टेंडन्सी टू गोज इन टू द गॅसियस स्टेट. ठीक आहे. मग याची टेंडन्सी काय असते बघा, गॅसियस स्टेटमध्ये जाण्याची त्याची काय असते, टेंडन्सी असते. म्हणजे इथे जर आपल्याला सांगायचं झालं पहा, तर इट हॅज टेंडन्सी टू गो इन टू द गॅसियस स्टेट. म्हणजे गॅसियस स्टेटमध्ये जाण्याची त्यांची काय असते, टेंडन्सी असते. आणि मग ते गॅसियस स्टेटमध्ये गेल्यानंतर काय करतात पहा, आफ्टर गोईंग इन टू द गॅसियस स्टेट दे एक्झर्ट सम प्रेशर. ठीक आहे. म्हणजे ते ज्यावेळेस गॅसियस स्टेटमध्ये जातात त्या प्रोसेसला आपण म्हणतो इव्हॅपोरेशन. म्हणजे ते लिक्विड स्टेटमधून गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होत असतात. आणि मग इथे वर गेल्यानंतर ते एकमेकांवर काय होतात पहा, इथे कोलाईड होतात एकमेकांवर. इथे काय होतात, ते कोलाईड होत असतात. आणि कोलाईड झाल्यानंतर त्यांची जी कायनेटिक एनर्जी आहे ती कमी होते आणि दे अगेन गो बॅक इन टू द लिक्विड स्टेट. ठीक आहे. ते परत ते लिक्विड स्टेटमध्ये येत असतात. म्हणजे अशा प्रकारे दॅट इज द प्रोसेस ऑफ कंडेन्सेशन. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, कंडेन्सेशन म्हणतो. म्हणजे इव्हॅपोरेशन आणि कंडेन्सेशन ह्या दोन्ही अपोजिट प्रोसेस पहा. ज्यावेळेस ह्या दोघांचा रेट ज्यावेळेस सेम असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, इक्विलिब्रियम इज अटेन. म्हणजे ते लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट दोघांमध्ये काय असणार आहे, इक्विलिब्रियम असणार आहे. आणि मग त्या इक्विलिब्रियम स्टेटला द व्हॉटेवर द प्रेशर अप्लाइड बाय द गॅसियस स्टेट ऑफ द सबस्टन्स or that liquid, म्हणजे गॅसियस स्टेट ऑफ दॅट सबस्टन्स. ठीक आहे. म्हणजे त्या गॅसियस स्टेट ऑफ सबस्टन्सने जो काही तिथे प्रेशर अप्लाय केला असेल ऑन द सरफेस ऑफ लिक्विड, दॅट इज नथिंग बट द व्हेपर प्रेशर. लक्षात घ्या. आणि हे आपण व्हेपर प्रेशर कधी कन्सिडर करतो, ज्यावेळेस तिथे काय असणार आहे, वेन द प्रोसेस ऑफ व्हेपरायझेशन अँड कंडेन्सेशन दॅट आर ऑफ इक्वल रेट्स. ठीक आहे. म्हणजेच दे आर लिक्विड फेज अँड गॅसेस फेज दॅट आर इन इक्विलिब्रियम विथ ईच अदर असं आपण म्हणू शकतो. अँड ॲट दॅट टाईम व्हॉट एव्हर द प्रेशर अप्लाइड बाय द गॅसियस स्टेट ऑफ द सबस्टन्स दॅट ऑन द लिक्विड स्टेट, दॅट इज नथिंग बट द व्हेपर प्रेशर. ठीक आहे. म्हणजे व्हेपर प्रेशर ही कन्सेप्ट आपण इथे लक्षात घेऊ शकतो. आणि मग ती कशी कॅल्क्युलेट करायची, हाऊ टू फाइंड आउट द व्हेपर प्रेशर. तर इथे एक सिंपल एक्झाम्पल आपल्यासमोर दिलं आहे पहा. इथे आपण लिक्विड वॉटर घेतलेलं आहे.
तर सुरुवातीला जर आपण पाहिलं इथे बाजूला ही मर्क्युरी मॅनोमीटर ट्यूब आहे पहा, मर्क्युरी मॅनोमीटर ट्यूब. मग ह्या मॅनोमीटर ट्यूबमध्ये आपण जर पाहिलं तर मर्क्युरीची जी लेवल आहे दोघांची लेवल इथे सेम आहे. लक्षात घ्या, इथे आपण जर लेवल पाहिली सुरुवातीला इनिशियल स्टेटमध्ये, इनिशियल कंडिशनला दोघांची लेवल कशी सेम आहे. मग थोड्या वेळाने ज्यावेळेस काय होतं पहा, ज्या वेन द लिक्विड गोज इन टू द गॅसियस स्टेट इट एक्झर्ट सम प्रेशर, ते प्रेशर अप्लाय करतं आणि ज्यावेळेस इथे इक्विलिब्रियम इथे अटेंड होतो आणि त्यावेळेस जो काही इथे पहा इथे म्हणजे जसं इथे प्रेशर अप्लाय होईल तसं हे लिक्विड एच जीची जी लेवल आहे ती मॅनोमीटर ट्यूबमध्ये वाढत वाढत जाणार आहे. इकडची कमी होणार आहे, इकडची वाढत जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्या लेवलमध्ये काय होतं आहे, मर्क्युरीच्या लेवलमध्ये डिफरन्स येतो आहे. ठीक आहे. आणि तो जो डिफरन्स आहे तो जर आपण कॅल्क्युलेट केला दॅट इज नथिंग बट द व्हेपर प्रेशर. या अशा प्रकारे आपण व्हेपर प्रेशर जो आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो एक्सपेरिमेंटली. ठीक आहे. आणि याचं जो युनिट असणार आहे ते आहे mmHg. ठीक आहे, मिलीमीटर मर्क्युरी. तर हे लक्षात घ्यायचं, दॅट इज अबाउट द व्हेपर प्रेशर. ॲक्च्युली ही कन्सेप्ट आपण 11th पाहिलेली आहे, तरीसुद्धा आपण हे इथे रिपीट केली आहे. लक्षात घ्या फॉर युअर अंडरस्टँडिंग. ठीक आहे, समजलीच असेल तुम्हाला ती. तर आणि याच्यामध्ये पहा म्हणजे जसं प्रेशर कुकर आपल्या घरामध्ये प्रेशर कुकर असतो पहा, व्हेपर्स त्याच्यामध्ये क्रिएट होत असतात आणि ते प्रेशर अप्लाय करत असतात. सिमिलर प्रिन्सिपल जे आहे ते इथे आहे. लक्षात घ्या. तर व्हेपर प्रेशर हे आपण इथे पाहिलं आहे. आणि लिक्विड इन लिक्विडचं एक्झाम्पल आपण सांगतो, इथॅनॉल इन वॉटर असेल. ठीक आहे, म्हणजे ते एक एक्झाम्पल आपण इथे सांगू शकतो. तर नेक्स्ट पॉईंट याच्यामधला पहा, तर तो आहे राऊल्ट्स लॉ. ठीक आहे, राऊल्ट्स लॉ जो आहे तो आपल्याला इथे स्टडी करायचा आहे. मग त्याच्यामध्ये ॲक्च्युली पार्शियल व्हेपर प्रेशर, ठीक आहे, ही जी टर्म आहे ती त्यांनी ॲक्च्युली डिफाईन केली आहे. मग ती कशी डिफाईन केली आहे किंवा ती कशी लक्षात ठेवायची पहा, म्हणजे आपल्याला स्टेटमेंट जे आहे ते लक्षात ठेवण्यासाठी सुरुवातीला आपण जी कन्सेप्ट आहे ती समजून घेऊ. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, सपोज आपण इथे जर पाहिलं की एक बिकर आहे, बिकरमध्ये आपण काय केलं पहा, सपोज 2 लिक्विड्स घेतले. सपोज इथे आपण जर म्हटलं तर लिक्विड घेताना आपण A1 आणि A2 असे 2 लिक्विड घेतले असं आपण इथे कन्सिडर करू. ठीक आहे, A1 आणि A2 या दोघांचं काय इथे मिक्सचर आहे असं आपण इथे कन्सिडर करू. A1 पण आहे, A2 पण आहे. आता ज्यावेळेस आता हे दोन्हीही कसे आहेत, होलाटाईल आहेत. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, दोन्ही होलाटाईल आहेत. होलाटाईल म्हणजे काय, तर लक्षात घ्या, विच रेडिली गोज इन टू द गॅसियस स्टेट. जे रेडिली काय होतं, गॅसियस स्टेटमध्ये जात असतं त्याला आपण काय म्हणतो, होलाटाईल लिक्विड्स. लक्षात घ्या. आणि मग हे जे काही होलाटाईल लिक्विड्स आहेत ते जर आपण मिक्स केले, सुरुवातीला आपण A घेतला A1 आणि नंतर B1 A2 घेतला, तर दोन्ही मिक्स केल्यानंतरसुद्धा त्याची टेंडन्सी काय असणार आहे, गॅसियस स्टेटमध्ये जाण्याची असणार आहे. आणि ज्यावेळेस ते म्हणजे सोल्युशन मध्ये असताना ते दोन्ही इथे काय करणार आहे पहा, इट विल अप्लाय सम प्रेशर. इथे सुद्धा ते प्रेशर काय करणार आहेत, अप्लाय करणार आहेत इन द गॅसियस स्टेट ऑल्सो. म्हणजे दोन्हीही A1 आणि A2 हे दोन्ही होलाटाईल आहेत, त्याच्यामुळे दोन्हीही गॅसियस स्टेटमध्ये तिथे प्रेझेंट असणार आहेत. आणि गॅसियस स्टेटमध्ये प्रेझेंट असल्यामुळे दोघंही तिथे प्रेशर अप्लाय करणार आहेत. आणि मग टोटल प्रेशर जर आपल्याला कन्सिडर करायचं असेल तर टोटल प्रेशर हा काय असणार आहे, P1 + P2. म्हणजे A1ने अप्लाय केलेला प्रेशर आणि A2ने अप्लाय केलेला प्रेशर दोघांची ॲडिशन केली की आपल्याला काय मिळणार आहे, टोटल व्हेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. ठीक आहे. मग हे P1 आणि P2 काय आहे, तर P1ला आपण व्हेपर प्रेशर ऑफ A1 म्हणू शकतो का, तर नाही म्हणू शकत. व्हेपर प्रेशर ऑफ A1 म्हणू शकत नाही, कारण ते A1 हे प्युअर आहे का तिथे नाही आहे. आता ते मी सोल्युशनमध्ये आहे म्हणून तिथे आपण टर्म यूज करायची आहे की पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ A1. लक्षात घ्या, कोणती टर्म यूज करायची आहे, पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ A1. दॅट टर्म वी हॅव टू यूज. आणि दुसरीकडे आपण A2च्या बाबतीत जर सांगितलं, म्हणजे
A2च्या बाबतीत जर म्हटलं तर पार्शियल वेपर प्रेशर त्याचा किती आहे P2, म्हणजे P2 इज द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द A2 इन द सोल्युशन. लक्षात आलं आहे. म्हणजे P1 म्हणजे काय पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A1 आणि P2 म्हणजे काय पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A2. लक्षात ठेवायचं आहे. आणि मग आता हे पार्शियल वेपर प्रेशर कन्सेप्ट जे आहे ते आपल्याला ॲक्च्युली ते डिफाईन करायची आहे. लक्षात घ्या. मग ही डिफाईन करत असताना कशी डिफाईन करायची ते समजून घ्या. आणि ते स्टेटमेंट आपलं असणार आहे राऊल्स लॉचं. मग आता ही जी पार्शियल वेपर प्रेशर आहे याच्यामध्ये डायरेक्टली तुम्ही फॉर्म्युला जर आपण इथे लक्षात ठेवला तर तो असा असेल पहा, P1 इज इक्वल टू x1 इंटू P1 नॉट. ठीक आहे. आणि P2 इज इक्वल टू जर आपण पाहिलं तर x2 इंटू P2 नॉट. म्हणजे या प्रकारे तो फॉर्म्युला आहे. आता इथे एक समजून घ्या की P1 म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ A1 आणि x1 म्हणजे आपल्याला माहिती आहे मोल फ्रॅक्शन. हे x1 काय मोल फ्रॅक्शन म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ A1. ठीक आहे. इन द लिक्विड स्टेटमध्ये सोल्युशनमध्ये जे काही त्याचं मोल फ्रॅक्शन असणार आहे ते x1 आहे आणि x2 हे काय मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे ते लक्षात घ्या. आणि सोल्यूट म्हणजेच A2 म्हणू आपण त्याला. तर P2 इज इक्वल टू वॉट x2 इंटू P2 नॉट. आता हे P1 नॉट आणि P2 नॉट काय ते समजून घ्या. P1 नॉट म्हणजे काय द वेपर प्रेशर ऑफ प्युअर A1 आणि P2 नॉट म्हणजे काय वेपर प्रेशर ऑफ प्युअर A2. म्हणजे लक्षात घ्या हे नॉट जे आपण यूज करतो आहे किंवा त्याला झिरोही म्हणतात, P1 झिरो म्हणा किंवा P1 नॉट म्हणा. ठीक आहे. हे जे आहेत हे आपण कशासाठी यूज करतो तर इट इंडिकेट्स द प्युअर सबस्टन्स. काय इंडिकेट करतात ते प्युअर सबस्टन्स. म्हणजे प्युअर सबस्टन्स असताना A1चा जो वेपर प्रेशर असेल त्याला म्हणायचं आहे P1 नॉट आणि प्युअर असताना A2चा जो वेपर प्रेशर असेल तो असेल P2 नॉट. ठीक आहे. प्युअर असताना पण ॲक्च्युली आता ह्या सोल्युशनमध्ये ते प्युअर आहेत का तर ते प्युअर नाही आहेत हे समजून घ्या. ते आता मिक्स झालेले आहेत पण त्यांचा पार्शियल प्रेशर हा काय असतो तर त्यांचं मोल फ्रॅक्शन इन द लिक्विड. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर सबस्टन्स. ठीक आहे. वेपर प्रेशर ऑफ दॅट प्युअर कंपोनंट असं आपण तिथे म्हणू शकतो. आणि मग ह्या फॉर्म्युला जर फॉर्म्युला तुमच्या लक्षात आला तर स्टेटमेंट अगदी सिम्पल आहे. पहा अगदी सिम्पल आहे. त्याच्यामध्ये काही असं लक्षात ठेवण्यासारखं काही नाही. हे जर तुमच्या फॉर्म्युला जर लक्षात आला तर त्यावरून तुम्ही आपोआप स्टेटमेंट्स तयार करू शकता. ठीक आहे. मग स्टेटमेंट काय आता तेच समजून घ्या. आता हे आपण फॉर्म्युला लक्षात घेतला काय P1 इज इक्वल टू x1 इंटू P1 नॉट. ठीक आहे. म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर इज इक्वल टू वॉट मोल फ्रॅक्शन कुणाचं त्याच कंपोनंटचं आणि वेपर प्रेशर ऑफ प्युअर लिक्विड और प्युअर सबस्टन्स त्याचं ते वेपर प्रेशर म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय पार्शियल वेपर प्रेशर अँड दॅट इज द स्टेटमेंट फॉर द राऊल्स लॉ. ठीक आहे. मग आता स्टेटमेंट जे आहे ते आपण इथे पाहू. लक्षात घ्या. मग काय स्टेटमेंट आहे पहा. इट स्टेट्स दॅट द पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट ऑफ द सोल्युशन इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट. ठीक आहे. म्हणजे पार्शियल वेपर प्रेशर ऑफ एनी व्होलाटाईल कंपोनंट म्हणजे तो कंपोनंट व्होलाटाईल असायला पाहिजे. दॅट इज द फर्स्ट कंडिशन. आणि मग त्याचा जो वेपर प्रेशर आहे पार्शियल वेपर प्रेशर विच इज इक्वल टू वॉट विच इज इक्वल टू द वेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट. म्हणजे तो जो प्युअर असणार आहे त्यावेळेस प्युअर असताना जो काही प्रेशर अप्लाय करेल तो म्हणजे ते आपण P1 नॉट किंवा P2 नॉट हे यूज केलं आहे. ठीक आहे. मग मल्टिप्लाय बाय इट्स मोल फ्रॅक्शन इन द सोल्युशन. ठीक आहे. म्हणजे त्या सोल्युशनमध्ये त्याचं मोल फ्रॅक्शन किती आहे त्याने त्याला मल्टिप्लाय करायचं आहे. दॅट इज द सिम्पल स्टेटमेंट फॉर द राऊल्स लॉ. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युल्यावरून स्टेटमेंट हे अगदी सिम्पल आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. दॅट इज द थिंग. ठीक आहे. मग इथे आपण खाली कन्सिडर केलं आहे पहा की दोन कंपोनंट्स आहेत A1 आहे A2 आहे. त्यांचे A1 आणि A2 असे आपण दोन कंपोनंट्स इथे घेतलेले आहेत पहा.
आणि P1 आणि P2 हे काय त्यांचे पार्शियल वेपर प्रेशर्स आहेत. x1 आणि x2 काय आहेत, हे त्यांचे मोल फ्रॅक्शन इन सोल्युशन आहेत. ठीक आहे. आणि मग त्यावरून आपण राऊल्ट्स लॉनुसार सांगू शकतो P1 इज इक्वल टू x1 इंटू P1 नॉट आणि P2 इज इक्वल टू वॉट x2 इंटू P2 नॉट. ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण राऊल्ट्स लॉ जो आहे तो एक्सप्लेन करू शकतो. आता याच्यामध्ये थोडंसं ॲडिशनल पुढची स्टेप जी आहे ती इथे लक्षात घ्यायची की ज्यावेळेस आपण बायनरी सोल्युशन कन्सिडर करतो, बायनरी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, वेन देर आर ओनली द टू कंपोनंट्स, म्हणजे दोनच कंपोनंट्स असतील, एक सॉल्वंट असेल आणि एक सोल्यूट असेल, तर त्याला आपण म्हणतो बायनरी सोल्युशन. मग त्याच्यामध्ये एकच सॉल्वंट आहे आणि एकच सोल्यूट आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस आपल्याला फॉर्म्युला x1 प्लस x2 इज इक्वल टू 1, दॅट इज द फॉर्म्युला दॅट यू हॅव टू रिमेंबर. ठीक आहे. हा फॉर्म्युला जो आहे तो तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे. पहा, मोल फ्रॅक्शन ऑफ वन कंपोनंट प्लस मोल फ्रॅक्शन ऑफ अनादर कंपोनंट विल बी इक्वल टू 1. ठीक आहे. हा फॉर्म्युला जो आहे तो आपण 11th पाहिलेला आहे, तर परत इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि मग इथे काय करायचं आहे पहा पुढे, अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर. आता डाल्टन्स लॉ सुद्धा 11th आपण पाहिलेला आहे आणि तो काय सांगतो की टोटल वेपर प्रेशर जो आहे विच इज इक्वल टू द सम ऑफ पार्शियल वेपर प्रेशर ऑफ द कंपोनंट्स. ठीक आहे. म्हणजे P इज इक्वल टू वॉट P1 प्लस P2. सिम्पल आहे, जे आपण आत्ताच पाहिलं ते. P इज इक्वल टू वॉट P1 प्लस P2 हे आहे. मग अकॉर्डिंग टू राऊल्ट्स लॉ जे आपल्याला मिळालेलं आहे P1 इज इक्वल टू, मग P1ची व्हॅल्यू जी आहे ती पुट करायची आहे P1 0 और P1 नॉट इंटू x1. मग P2ची व्हॅल्यू पुट करा P2 नॉट इंटू x2. ठीक आहे. आणि मग आपल्याला काय करायचं आहे पहा, x1 प्लस x2 हे जे काही आहे x1 प्लस x2 इज इक्वल टू 1 हे रिअरेंज केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, x1 इज इक्वल टू 1 मायनस x2. ठीक आहे. काय मिळेल, x1 इज इक्वल टू 1 मायनस x2 रिअरेंज केल्यानंतर आपल्याला मिळतं ते. आणि मग ती व्हॅल्यू आपल्याला पुट करायची इथे x1च्या जागेवर. म्हणजे ह्या इक्वेशनमध्ये x1 जिथे आहे तिथे ती व्हॅल्यू पुट करायची, आपल्याला हे इक्वेशन इथे मिळेल. हे P इज इक्वल टू P1 नॉट इंटू ब्रॅकेट 1 मायनस x2 प्लस P2 नॉट इंटू x2. ठीक आहे. हे मिळेल. आणि मग P1 नॉटने मल्टिप्लाय करा, मग आपल्याला मिळेल P1 नॉट मायनस P1 नॉट इंटू x2 प्लस P2 नॉट इंटू x2. ठीक आहे. म्हणजे हे जे आहे हे आपल्याला इथे इक्वेशन मिळते. मग आता ही जस्ट इथे तुम्ही काय करायचं आहे, वी हॅव टू टेक अ कॉमन आपल्याला घ्यायचं. आता कॉमन घेताना व्यवस्थित इथे लक्ष द्या. P1 नॉट इंटू x2 प्लस P2 नॉट इंटू x2 ह्या दोघांमधून आपल्याला काय करायचं आहे, x2 कॉमन घ्यायचा आहे. मग तो आपण सुरुवातीला घेतला, तो आपल्याला काय मिळाला. आता P1 नॉट हे मायनस आहे, त्याच्यामुळे तो आपण नंतर घेऊ, नंतर लिहू. मग काय मिळालं, P2 नॉट मायनस P1 नॉट ब्रॅकेट कंप्लीट इंटू x2 हे प्लस सुरुवातीचा जो P1 नॉट होता तो ॲज इट इज. ठीक आहे. सुरुवातीचा P1 नॉट जो होता तो ॲज इट इज आपण पुढे घेतला आहे प्लस P1 नॉट, कारण तो ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. ते आपण इथे घेऊ शकतो. आणि हे फायनल एक्सप्रेशन जे आहे ते राऊल्ट्स लॉचं तुम्ही इथे लक्षात घ्यायचं आहे. पहा, पण राऊल्ट्स लॉ कोणता समजून घ्या. दिस इज द राऊल्ट्स लॉ फॉर म्हणजे होलाटाईल कंपोनंट्स, म्हणजे सोल्यूट आणि सॉल्वंट हे दोन्ही होलाटाईल आहेत आणि त्यावेळेस हे जे एक्सप्रेशन आहे ते आपण इथे सांगू शकतो. पहा, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल की ओनली स्टेट अँड एक्सप्लेन द राऊल्ट्स लॉ, तर स्टेटमेंट जे आहे ते देणं इथे आवश्यक आहे आणि स्टेटमेंटसहित मग लास्टला आपण जे सांगितलं हे जे एक्सप्रेशन आहे इथपर्यंत ते एक्सप्लेन करणं आवश्यक असेल. ठीक आहे. दिस इज अबाउट द राऊल्ट्स लॉ. ठीक आहे. देन नेक्स्ट पॉईंट. मग आता इथे हा जो ग्राफ आहे बा तो आपल्याला इथे समजून घेणं गरजेचं आहे. दॅट इज ऑल्सो डिपेंड्स अपॉन द राऊल्ट्स लॉ. ठीक आहे. राऊल्ट्स लॉवर डिपेंड हा एक ग्राफ आहे
ग्राफमध्ये काय काय व्हॅल्यूज दिलेल्या आहेत, नेमकं काय दिलं आहे ते आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे पहा. ठीक आहे. मग आता इथे जर आपण पाहिलं तर या ॲक्सिसवर, ठीक आहे, या ॲक्सिसवर जर आपण पाहिलं तर आहे व्हेपर प्रेशर. या ॲक्सिसवर काय व्हेपर प्रेशर दिलेलं आहे पहा. आणि या ॲक्सिसवर आहे, ठीक आहे, ऑन दिस ॲक्सिस देर इज अ मोल फ्रॅक्शन. काय तिथे मोल फ्रॅक्शन आहे. ठीक आहे. म्हणजे व्हेपर प्रेशर आणि काय दिलं आहे मोल फ्रॅक्शन जे आहे ह्या दोन ॲक्सिसवर आहेत. व्हेपर प्रेशर वर्सेस मोल फ्रॅक्शन हा ग्राफ आहे. समजलं आहे. मग आता इथे लक्षात घ्यायचं आहे की मोल फ्रॅक्शन जे आहे ते कसं चेंज होते. कारण आपल्याला माहिती आहे हे बायनरी सोल्युशन आहे आणि बायनरी सोल्युशनसाठी x1 + x2 = 1 असं हे आहे. हे परत एकदा लक्षात घ्या. x1 + x2 = 1 हे एक्सप्रेशन जे आहे ते आपल्याला माहिती आहे. म्हणजे ज्यावेळेस x1 ची व्हॅल्यू जर 1 असेल तर x2 ची व्हॅल्यू ही काय असणार आहे 0 असणार आहे. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस x2 ची व्हॅल्यू 1 असेल त्यावेळेस x1 ची व्हॅल्यू काय असणार 0 असणार आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे मग त्यानुसार हा ग्राफ समजून घ्यायचा आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळेस इथे पहा, इथे जर आपण पाहिलं x1 = 1 असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग जर इथे x1 = 1 असेल तर तिथे x2, आता ॲक्च्युली इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे ती तुम्ही करेक्शन करायचं आहे. ज्यावेळेस इथे x1 = 1 असेल त्यावेळेस x2 काय इथे x2 = काय असणार आहे 0 असणार आहे. x2 हा 0 असणार आहे. लक्षात ठेवा. आणि ज्यावेळेस इथे x2 = 1 असेल, ठीक आहे, आता इथे x1 = 1 आहे तर इथे काय असणार आहे x2 = 1 असणार आहे. लक्षात घ्या. इथे थोडंसं प्रिंटिंग मिस्टेक आहे ती कन्सिडर करायची तुम्ही. इथे x2 = जर 1 असेल तर x1 = इथे 0 असणार आहे. आणि एक लक्षात घ्या, ज्यावेळेस x1 हा 1 असेल त्यावेळेस x2 हा 0 आहे. याचा अर्थ तिथे a1 हा एकटाच प्रेझेंट आहे. तो प्युअर फॉर्ममध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. तो प्युअर a1 हा प्युअर फॉर्ममध्ये असणार आहे. आणि प्युअर फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याचा व्हेपर प्रेशर जो असेल त्याला आपण म्हणू शकतो व्हेपर प्रेशर ऑफ द प्युअर कंपोनंट दॅट इज a1. ठीक आहे. म्हणजेच आपण त्याला म्हणू शकतो P1 नॉट. ठीक आहे. त्यावेळेस जो प्रेशर असेल तो असेल P1 नॉट. हे लक्षात घ्यायचं. आणि मग त्याच्या अपोजिट साईडला जर आपण पाहिलं जिथे x2 = 1 आहे, इथे आपण पाहिलं x2 = काय 1 आहे. मग त्यावेळेस x1 हा 0 आहे. ठीक आहे. x1 हा काय 0 आहे. मग याचा अर्थ तिथे a2 फक्त प्रेझेंट आहे. फक्त काय प्रेझेंट आहे a2 प्रेझेंट आहे. a1 हा कम्प्लिटली अब्सेंट आहे. म्हणजे a2 हा प्युअर फॉर्ममध्ये आहे आणि म्हणून त्याचा जो व्हेपर प्रेशर असेल दॅट इज द व्हेपर प्रेशर ऑफ प्युअर कंपोनंट a2 म्हणजेच P2 नॉट. म्हणजे ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला इथे मिळतात पहा. लक्षात आलं आहे. आणि मग इथे आपल्याला म्हणजे या प्रकारे तो ग्राफ आहे समजून घ्या. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर या ॲक्सिसवर x1 ची व्हॅल्यू ही काय होते कमी कमी होत जाते आणि x2 ची व्हॅल्यू काय होते वाढत जाते. हे एकमेकांच्या अपोजिट असणार आहे. फॉर P1 0 वर्सेस x2 स्ट्रेट लाईन. ठीक आहे. P1 0 वर्सेस x2 स्ट्रेट लाईन म्हणजे P1 0 इंटू वर्सेस x2 ही स्ट्रेट लाईन आपल्याला अशी मिळालेली आहे पहा इथे इथपर्यंत. मग हे काय आपल्याला इंडिकेट करते ते आपल्याला इथे सांगायचं आहे. म्हणजे इथे पहा ॲट x2 = 0. ज्यावेळेस x2 हा 0 आहे म्हणजे कोणत्या पोझिशनला रे लक्षात घ्या. ज्यावेळेस x2 हा 0 आहे याचा अर्थ इथे कॉन्सन्ट्रेट करायचं. x2 इथे 0 आहे आणि मग x2 0 असताना प्रेशर किती आहे पहा. प्रेशर आहे P1 नॉट. इथे आपण हे सांगू शकतो P = P1 नॉट. आणि ज्यावेळेस x2 हा 1 आहे, ठीक आहे, वेन x2 = 1 म्हणजे इथे लक्षात घ्या त्यावेळेस P = किती आहे P2 नॉट. P2 नॉट. ठीक आहे.
P इज इक्वल टू वॉट, P2 नॉट, ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर पहा नेक्स्ट दुसरं जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये फॉर P1 वर्सेस स्ट्रेट लाईन, P1 वर्सेस स्ट्रेट लाईन, ठीक आहे. त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर x1 वेन x1 इज इक्वल टू 0, ज्यावेळेस x1 हा 0 आहे, x1 0 कुठे आहे लक्षात घ्या. तर त्यासाठी आपण इथे कन्सिडर करू x1, इथे x1 हा 0 आहे. x1 हा 0 असताना P1 किती आहे, 0 आहे. P1 किती आहे, 0 आहे. इथे जर आपण पाहिलं हे P1 जे आहे इकडून इकडे ड्रॉप होतं आहे, ते कमी कमी होतं आहे आणि इथे P1 हा काय होतो, 0 होतो, ठीक आहे. म्हणजे वेन लक्षात घ्या, वेन x1 इज इक्वल टू 0, P1 इज इक्वल टू 0, पार्शियल प्रेशरसुद्धा त्याचा काय असणार आहे, 0 असणार आहे, ठीक आहे. आणि वेन x1 इज इक्वल टू 1, म्हणजे ही इथे कंडिशन लक्षात घ्यायची आहे. x1 इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेस काय असेल, P1 इज इक्वल टू काय असेल, P1 नॉट, P इज इक्वल टू काय असेल, P1 नॉट, ठीक आहे. ते आपण सांगू शकतो. हे या प्रकारे आपण हा ग्राफ जो आहे तो इथे एक्सप्लेन करू शकतो, समजलं आहे, ठीक आहे. त्यानंतर पहा वेन x2 इज इक्वल टू 0, मग P2ची व्हॅल्यू काय असेल तर ते लक्षात घ्यायचं आहे. ज्यावेळेस x2ची व्हॅल्यू 0, म्हणजे इथे लक्षात घ्या x2ची व्हॅल्यू काय आहे, 0 आहे, त्यावेळेस P2 म्हणजे हा P2 हा इकडून इकडे कमी कमी होत गेलेला आहे, पहा इकडून इकडे कमी होत गेला आणि इथे ड्रॉप टू 0, म्हणजे तो 0 झालेला आहे, इथे लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस x2 इज इक्वल टू 1 असेल त्यावेळेस P2ची व्हॅल्यू काय असेल ते समजून घ्या. म्हणजे x2 इज इक्वल टू 1 म्हणजे ही सिच्युएशन आहे आणि त्यावेळेस P2 इज इक्वल टू किती आहे, P2 नॉट, ठीक आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण हा ग्राफ जो आहे तो इथे एक्सप्लेन करू शकतो, ते लक्षात ठेवायचं, समजलं. तर त्याच्यामध्ये पहा नेक्स्ट पॉईंट, आता पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा तो म्हणजे काय, कंपोजिशन ऑफ व्हेपर प्रेशर. हे व्हेपर प्रेशरचं जे कंपोजिशन आहे ते आपल्याला इथे स्टडी करायचं आहे. मग आता आपण जे कंपोजिशन म्हणजे सुरुवातीला लक्षात घ्या की मोल फ्रॅक्शन, म्हणजे मोल फ्रॅक्शन आपण ज्या लिक्विडचं कंपोजिशन सांगायचं असेल तर आपण मोल फ्रॅक्शन सांगू शकतो. म्हणजे x1 x2 त्याच्या व्हॅल्यू जर आपण सांगितल्या तर आपण म्हणू शकतो दॅट इज द कंपोजिशन ऑफ द लिक्विड, ठीक आहे. त्या सोल्युशनचं जे काही कंपोजिशन आहे ते आपण इथे सांगू शकतो, म्हणजे मोल फ्रॅक्शनच्या टर्म्समध्ये. पण ज्यावेळेस आपण व्हेपर प्रेशर, व्हेपर फेज, कंपोजिशन ऑफ व्हेपर फेज आपल्याला सांगायची आहे त्यावेळेसही आपल्याला काय सांगायचं आहे, मोल फ्रॅक्शन इन व्हेपर फेज सांगायचं आहे आपल्याला, लक्षात घ्या, मोल फ्रॅक्शन इन व्हेपर फेज, ठीक आहे. आणि मग अकॉर्डिंग टू डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, ठीक आहे, डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशरचा यूज करून आपण काय करू शकतो, द कंपोजिशन ऑफ द व्हेपर इन इक्विलिब्रियम विथ द सोल्युशन दॅट कॅन बी डिटरमाइन, ठीक आहे. ते आपण इथे डिटरमाइन करू शकतो बाय यूजिंग द डाल्टन्स लॉ ऑफ पार्शियल प्रेशर, ठीक आहे. मग मग याच्यासाठी काय कन्सिडर करायचं आहे पहा, कन्सिडर करायचं आपल्याला, इफ यू टेक y1 अँड y2 ॲज द मोल फ्रॅक्शन ऑफ द टू कंपोनंट्स इन द व्हेपर, ठीक आहे. म्हणजे जसं आपण x1 आणि x2 हे लिक्विड स्टेटमध्ये त्यांचं मोल फ्रॅक्शन कन्सिडर केलं होतं A1 आणि A2चं, तसंच इथे y1 आणि y2 ह्या टर्म्स आपण यूज करायच्या आहेत ॲज अ मोल फ्रॅक्शन ऑफ टू कंपोनंट्स इन व्हेपर. व्हेपरमध्ये त्याचं जे मोल फ्रॅक्शन आहे ते आपण y1 आणि y2 म्हणायचं आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काय सांगितलं आहे पहा, देन P1 म्हणजे पार्शियल व्हेपर प्रेशर हा काय असेल लक्षात घ्या, देन P1 इज इक्वल टू y1 इंटू P अँड P2 इज इक्वल टू वॉट, y2 इंटू P. लक्षात आलं आहे, म्हणजे लक्षात घ्या इथे P1 म्हणजे काय, पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ A1 आणि y1 म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ A1 इन व्हेपर फेज. आणि P म्हणजे काय, P म्हणजे टोटल व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन, P म्हणजे टोटल व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन, हे लक्षात घ्या. P म्हणजे काय, टोटल व्हेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन. आणि P1 P2 हे काय आहेत, द पार्शियल व्हेपर प्रेशर ऑफ टू कंपोनंट्स. म्हणजे लक्षात घ्या आपण हा फॉर्म्युला यूज करून
व्हेपर फेजमध्ये जे काही त्याचं कंपोजिशन आहे ते आपण इथे डिटरमाइन करू शकतो, त्याचं मोल फ्रॅक्शन आपण कॅल्क्युलेट करू शकतो.